Now we'll discuss the next point of the chapter, surface tension. हा पॉइंट आता इथून पुढे खूप महत्त्वाचा आहे, सरफेस टेन्शन. याच्या नंतरचे पॉईंट्स आहेत विस्कॉसिटीचे. आता इथून पुढे प्रेशरचं काही कोरिलेशन नाही, जे काही कोरिलेशन असणार आहे ते सगळं फोर्सेसचं असणार आहे अँड ऑल्सो डिपेंड्स अपॉन द विस्कॉसिटी ऑफ द मटेरियल्स. सरफेस टेन्शन आता हा कन्सेप्ट तुम्हाला टोटल नवीन आहे. सरफेस टेन्शन मराठीमध्ये आपण म्हणतो या ठिकाणी टेन्शन म्हणजे काय की सेट क्लिअर हे आपल्याला माहिती आहे. ओके, तणाव म्हणजे ताण पडणे म्हणजे टेन्शन. टेन्शन खूप आलेलं आहे, अभ्यास कसा करायचा, टेन्शन कसं रिव्ह्यू होणार अभ्यास केल्यानंतर. सरफेसवरती पण टेन्शन येते. सरफेस म्हणजे कोणाचा, लिक्विड सरफेसचा. हॅव यू सीन इन डेली लाईफ द स्पायडर वॉक्स ऑन वॉटर सरफेस और लिक्विड सरफेस. ओके, आय कॅन से हिअर लिक्विड सरफेस. हे तुम्ही कधी बघितलं का? स्पायडर इज ऑलवेज वॉकिंग ऑन द सरफेस ऑफ द वॉटर और स्पायडर इज वॉकिंग ऑन दी लिक्विड सरफेस. आणखी तुम्ही एक्झाम्पल बघितलं आहे डेली लाईफमध्ये की कुठं तर तुम्हाला 9th आणि 10th मध्ये झाला असेल. स्पायडर वॉक्स ऑन द वॉटर सरफेस और ऑन लिक्विड सरफेस और द needle floats on liquid surface. Needle floats on liquid surface. बरोबर आहे. काही वेळा तुम्ही बघितलं असेल पिन, पेपर पिन असते, पेपर पिन. ती पेपर पिन जर असे पाण्यावरती अलगद ठेवली तर ती पेपर पिन त्या पाण्यावरती तरंगते. स्पायडर कॅन बी इझिली वॉक ऑन दी वॉटर सरफेस और ऑन दी लिक्विड सरफेस. आर यू एबल टू वॉक ऑन द लिक्विड सरफेस? तुम्ही पाण्यावर चालू शकता का? दिस इज जस्ट ॲज ए पार्ट ऑफ एक्झाम्पल. तुम्ही पाण्यावर चालू शकता का? नाही. वाय? बिकॉज युअर वेट इज मोर दॅन दॅट सरफेस ऑफ द वॉटर. दॅट्स वाय यू कॅन इझिली गो टू द डीप इनसाइड द वॉटर. बट स्पायडर, वाय स्पायडर इज नॉट गेटिंग डीप इनसाइड द वॉटर? वाय नीडल इज नॉट मुव्हिंग इनसाइड द वॉटर सरफेस? वाय इट इज फ्लोटिंग? टाचणी किंवा जर आपण पेपर पिन बघितली तर ती सरफेसवरती का फ्लोट होते, त्याच्यावरती का तरंगते, किंवा स्पायडर वॉटर सरफेसवर का मूव्ह करतो इझिली, हे सगळं एकाच पॉईंटमुळे घडतं. तो पॉईंट म्हणजे इट इज अ सरफेस. सरफेसवरती असणारं लिक्विड सरफेसचं टेन्शन. मग हे काय आहे सरफेस टेन्शन ते आपण बघूया. खूप बेसिक डिस्कशन आपण करायचं आहे, मगच आपण या पॉईंटला पुढं डिस्कशनला घ्यायचं आहे. आता बघा, कंटेनर आहे. विदिन द कंटेनर लिक्विड इज लाईक दिस. असा लिक्विडचा सरफेस आहे. बरोबर, असा लिक्विडचा सरफेस आहे. मला या लिक्विड सरफेसला असं करायचं आहे. बरोबर आहे, म्हणजे प्लेन सरफेस मला पाहिजे नाही, हा सरफेस असा नको आहे. मग काय करा तुम्ही? तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर रबर घेतला किंवा वायर घेतली, वायर अशी असेल, तुम्ही काय करता? वायरला दोन्ही बाजूने फोर्स अप्लाय करताय ना. वायर जर अशी असेल, तुम्ही वायरला जर फोर्स दोन्ही बाजूने अप्लाय केला तर वायर कशी होणार आहे? स्ट्रेट, म्हणजे असा सरफेस येणार आहे वायर. बरोबर. या दोन्ही केसमध्ये बघा, या दोन्ही केसमध्ये असा जो सरफेस आहे लिक्विडचा, याचा सरफेस एरिया जास्त असतो आणि याचा सरफेस एरिया कमी असतो. हे लक्षात घ्या, हे काही बेसिक पॉईंट्स आहेत. सरफेस एरिया इज लेस याच्या कम्पेरेटिव्हली, म्हणजे इथं जास्त मॉलिक्यूल बसू शकतात, इथं फक्त कमीत कमी मॉलिक्यूल बसू शकतात. त्यामुळं सरफेस एरिया कमी झाला की सरफेस टेन्शन वाढतं. सरफेस एरिया कमी झाला तर सरफेस टेन्शनची व्हॅल्यू वाढत जाते. मग ही कशी वाढत जाते ते सुद्धा आपण बेसिक डिस्कशनमध्ये बघायचं आहे. आपल्याला माहिती आहे काय? सॉलिड, ओके, आणि लिक्विड. सॉलिडमध्ये काय असतात? नंबर ऑफ ॲटम्स. हा एक ॲटम आहे, हा दुसरा ॲटम आहे, हा तिसरा ॲटम आहे, हा चौथा ॲटम आहे, हा पाचवा ॲटम आहे. Each atoms are having strong force of attraction between them. That's why solid having definite size and shape. Solid ला definite size and shape का असतो? कारण त्याच्यामध्ये असणारे atoms काय असतात? They are strongly bonded with each other. याच्या कंपेरेटिव्हली जर आपण लिक्विड घेतलं तर लिक्विडमध्ये सुद्धा काय असतात? It contains water molecules. It contains water molecules. मग वॉटर मॉलिक्यूल केमिस्ट्रीमध्ये तुम्ही कसा दाखवता? हा असा झाला ऑक्सिजन. बरोबर, 1 2 3 4 which is connected to H, which is connected to H, हे +2 आणि हे
+2 बरोबर आहे का. म्हणजे बघा निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याच्यामध्ये काय असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणारच आहे. निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे याच्यामध्ये काय असणार फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा प्रेझेंट असणारच आहे. मीन्स देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑलवेज बिटवीन द वॉटर मॉलिक्युल्स. O मायनस असेल H+ असेल किंवा H+ असेल आणि O मायनस असेल. ऑलवेज देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन वॉटर मॉलिक्युल्स ऑल्सो. बट compared to solid force of attraction is less. That's why it doesn't have definite size. शेप त्याला असतो पण पर्टिक्युलर साईज ऑक्युपाय करू शकत नाही. सॉलिडमध्ये कसं असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप स्ट्रॉंग असतं त्यामुळे त्याला पर्टिक्युलर साईज आणि शेप प्रेझेंट असतं पण त्याच्या कम्पॅरेटिव्हली लिक्विडला कमी असतं. मग हे जे मॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ही कन्सेप्ट काय आहे ते आपण बघूया. ओके suppose the force of attraction between molecules of liquid. The force of attraction between molecules of liquid त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणत असतं बघा सरफेस टेन्शनच्या कन्सेप्टमध्ये त्याला काय म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. त्या फोर्सला काय म्हणायचं इंटरमॉलिक्युल मधला अंतर्गत मॉलिक्युल्स मधला असणारा फोर्स त्याला काय म्हणायचं इंटरमॉलिक्युलर फोर्स. व्हॉट इज मीन बाय इंटरमॉलिक्युलर फोर्स? द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड. म्हणजे दोन मॉलिक्युल्स लिक्विड जे असतील तर दोघांमध्ये काय असणार आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन. पण त्याला सुद्धा काही कंडिशन्स आहेत. म्हणजे काय बघा हा जर डस्टर हा चॉक घेतला हा एक पेन आहे हा एक चॉक घेतला हा एक सपोज पेन आहे. हा एका मॉलिक्युलचा आहे बरोबर हा पण एका मॉलिक्युलचाच आहे. दे आर मेड अप ऑफ सम मॉलिक्युल्स. याला मी कनेक्ट करू शकतो का जोडू शकतो का असं तुम्ही म्हणा सर हे जोडलेलं आहे इट लुक्स लाईक अ वन. नो इंटरनली दे आर कनेक्टेड. नो तुम्ही बाहेर म्हणू शकता हां सर दिस इज कनेक्टेड बट मायक्रोस्कोपिकली जर तुम्ही बघितला तर या पेनचा लोअर सरफेस असा असतो आणि जो ज्याला कनेक्ट करतात त्याचा अप्पर सरफेस असा असतो. म्हणजे ते दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत का इंटरनली यांना असं जोडलं बाहेरून म्हणणार हे जोडले पण जर इंटरनल बघितलं तर असा सरफेस असतो. दिस इज अप्पर पेन सरफेस दिस इज लोअर पेन सरफेस. पण याला जर मेल्ट केलं म्हणजे काय केलं बघा याच्यातले मॉलिक्युल्स याच्यामध्ये अट्रॅक्ट झाले याच्यातले मॉलिक्युल्स याच्यामध्ये अट्रॅक्ट झाले म्हणजे तुम्ही काय केलं मेल्टिंग म्हणजे काय केला वेल्डिंग केलं म्हणजे काय करणार आहे इथलं सरफेस काय केलं टोटली मेल्ट केल्यामुळे काय झालं इथले मॉलिक्युल्स याच्याकडे अट्रॅक्ट झाले इथले मॉलिक्युल्स याच्याकडे अट्रॅक्ट झाले त्यामुळं दोघे काय झाले एक झाले. आणि जेव्हा दोघं एक होणार आहेत त्याला सरफेस कसा असणार बघा अगोदर होता असा आता सरफेस असणार असा इंटरकनेक्टेड. म्हणजे काय झालं बघा मॉलिक्युल्समधलं डिस्टन्स कमी झालं मॉलिक्युल्स आर मिक्सिंग टुगेदर मीन्स देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स. दॅट्स वाय इट बिकम्स वन आफ्टर मेल्टिंग बरोबर. सो व्हेनेवर वी आर अप्लाइंग सम मेल्टिंग कंडिशन्स टू दी डिफरंट मेटल्स then they combine together means there is a force of attraction between the different molecules of the same substance. Substance सेमच आहे वेगवेगळे सबस्टन्स याच्यामध्ये घेतलेले आपण नाही आहेत. ओके हे तुम्हाला समजलं असलं का इंटर मॉलिक्युलर फोर्सेस म्हणजेच काय द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड मॉलिक्युल्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला काय म्हणायचं इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. मग बघा हे इंटर मॉलिक्युलर फोर्सेस नेमकं काय कन्सेप्ट याच्यामध्ये घेऊन आले बघा इंटर मॉलिक्युलर फोर्सेस. याचे दोन टाइप्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे लिक्विड पार्टिकल एका बीकरमध्ये एक लिक्विड आहे आणि दुसऱ्या बीकरमध्ये दुसरं लिक्विड आहे. दोन्ही मिक्स केलं काय होणार आहे दोघं एकमेकांपासून सेपरेट होणार का मिक्सअपच होणार आहे बिकॉज ऑलवेज देयर इज अ फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स. वॉटर बीकरमध्ये एक सबस्टन्स आहे वॉटर बीकरमध्ये दुसरा सबस्टन्स आहे. दोघं जर मिक्स केले एकमेकांच्यामध्ये तर काय होणार आहे दे आर मिक्स टुगेदर. इज इट क्लिअर. एकाच सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्सचं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच काय असतं इट इज सेड टू बी अ त्या फोर्सला काय म्हणतो बघा
cohesive force. It is called as cohesive force. The force of attraction. अजून आपण इकडे यायचं आहे. The force of attraction. The force of attraction between molecules of same substance. It is called as a cohesive force. म्हणजे दोन एअर टू एअर मॉलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, लिक्विड टू लिक्विड मॉलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो कसा असतो? कोहेसिव्ह फोर्स. कारण एकाच सबस्टन्सच्या दोन मॉलिक्युल्स मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतो? कोहेसिव्ह फोर्स. तर याचा दुसरा टाइप आहे ॲडहेसिव्ह फोर्स. याचं एक्झाम्पल पहिला बघूया. पाणी हातावरती मारलं, पाणी बऱ्यापैकी निघून जातं, बट सम ड्रॉपलेट्स आर स्टिकिंग टू दी हँड. म्हणजे आपल्या हातावरती असणारे मॉलिक्युल्स, बरोबर, आपल्या हाताच्या सरफेसवर असणारे मॉलिक्युल्स आणि ते वॉटर मॉलिक्युल्स दोघांच्या मध्ये जेव्हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे? ॲडहेसिव्ह. इट इज स्टिकिंग. ॲडहेजन इट इज सेड टू बी स्टिकिंग. म्हणजे जिथं आपले मॉलिक्युल्स आहेत हातावरती त्याच्यावरती वॉटर मॉलिक्युल्स स्टिक झाले, त्याच्यावरती वॉटर मॉलिक्युल्स काय झाले? अट्रॅक्ट झाले. त्यामुळे दोघांच्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनला काय म्हणायचं? ॲडहेसिव्ह. पण सबस्टन्स कुठला आहे? हात म्हणजे दिस इज वन सबस्टन्स, वॉटर इट इज अनदर सबस्टन्स. Hand is one substance, water is another substance, but when water is sticking to the hand, force of attraction between two molecules of different substances. हातावरच्या असणारे मॉलिक्युल्स हा एक सबस्टन्स, वॉटर मॉलिक्युल्स हा दुसरा सबस्टन्स. म्हणजे दोन मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन एखादी दोन सबस्टन्स वेगवेगळे असतात त्यावेळेला. इज इट क्लिअर? मग हे डेफिनेशन बघा. ॲडहेसिव्ह फोर्स, कोहेसिव्हचा अर्थ काय? सेम सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. सेम सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे कोहेसिव्ह फोर्स. आणि ॲडहेसिव्ह फोर्स द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between molecules of different substances. दोन सबस्टन्सेसमध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दिस इज सेड टू बी ॲडहेसिव्ह फोर्स. मग आता ॲडहेसिव्ह फोर्समध्ये त्याच्यामध्ये बघा, वेल्डिंग करता तुम्ही. वेल्डिंग करताना हे एक मटेरियल आहे, समजून घ्या, हे ए मटेरियल आहे आणि हे बी मटेरियल आहे. बी मटेरियलला ए मटेरियलला कनेक्ट करायचं आहे. म्हणजे तुम्ही काय केला? वेल्डिंग केला. वेल्डिंग केल्यानंतर त्या दोघांच्या मध्ये जे काय फोर्स ऑफ अट्रॅक्शन आलं ते फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसं असणार आहे? ॲडहेसिव्ह. कारण का हा एक मेटल आहे ए, हा दुसरा मेटल आहे बी. म्हणजे हे दोन्ही काय आहेत? वेगवेगळे सबस्टन्स आहेत. आणि ज्याला मेल्टिंग केल्यानंतर दोन वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन तो फोर्स काय आहे दोघांच्या मधला? इट इज सेड टू बी ॲडहेसिव्ह फोर्स. दोन वॉटर मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दोन एअर मॉलिक्युल्समध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, दॅट इज कोहेसिव्ह फोर्स. सो कीप इन माइंड, कोहेसिव्ह फोर्स म्हणजे एकाच सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ॲडहेसिव्ह फोर्स म्हणजे दोन वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. दॅट इज सेड टू बी ॲडहेसिव्ह फोर्स. हिअर इज सेड टू बी कोहेसिव्ह फोर्स. इज इट क्लिअर? म्हणजे ह्या दोन केस मी तुम्हाला का समजून सांगितल्या? कारण पुढे ही डेफिनेशन तुम्हाला कोहेसिव्हची बऱ्यापैकी ॲप्लिकेबल आहे म्हणून. अजून आपण सरफेस टेन्शन पॉईंट डिस्कस करायचा आहे. स्टिल वी आर डिस्कसिंग द बेसिक कन्सेप्ट्स. हे तुम्हाला समजलं असेल आता. कोहेसिव्ह फोर्स शॉर्टमध्ये हे लक्षात ठेवा, मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. आणि इथं ॲडहेसिव्ह फोर्स म्हणजे अट्रॅक्शन विथ मॉलिक्युल्स ऑफ डिफरंट. म्हणजे हे इन शॉर्ट लक्षात ठेवा. इथं असणार आहे सेम सबस्टन्स, इथं असणार आहे डिफरंट सबस्टन्सेस. इथं असणार आहे सेम सबस्टन्स, इथं असणार डिफरंट सबस्टन्सेस. मग बघा, दोन वॉटर मॉलिक्युल्स घेतो. हा एक वॉटर मॉलिक्युल घेतो, दुसरा वॉटर मॉलिक्युल घेतो. दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन तर असणारच आहे, बरोबर. मग बघा, या मॉलिक्युलला स्वतःची काहीतरी फील्ड असणार आहे टू अट्रॅक्ट सेम मॉलिक्युल. सपोज इथं मॉलिक्युल आहे, या ठिकाणी मॉलिक्युल आहे. इतक्या डिस्टन्सपर्यंत जर दुसरा मॉलिक्युल इथं आला तरच तो मॉलिक्युल त्याला अट्रॅक्ट करणार आहे. हाच मॉलिक्युल घेतला आणि या डिस्टन्सला दुसरा मॉलिक्युल जर आला तर तो त्याच्यापाशी अट्रॅक्ट होणार आहे. हे जर असं घेतलं तर मॉलिक्युल इथंच आहे, या ठिकाणी दुसरा मॉलिक्युल जर आला तर तो त्याला अट्रॅक्ट होणार आहे.
जर असं घेतलं तर डिस्टन्स इथंच मॉलिक्यूल आहे, याच्या इथं जर दुसरा मॉलिक्यूल आला तर तो लगेच त्याला अट्रॅक्ट करणार, म्हणजे त्या मॉलिक्यूल्स हे काय आहे फील्ड ऑफ अट्रॅक्शन. हे फील्ड ऑफ अट्रॅक्शन असं सर्क्युलर काढतो. ओके, या सर्कलमध्ये कुठंही दुसरा मॉलिक्यूल जर आला तर याच्यामुळे याच्यावर फोर्स ऍक्ट होणार. आता या पोझिशनला सपोज हा पहिला मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. कॅन दिस सेकंड मॉलिक्यूल एक्सपिरियन्सेस एनी फोर्स ड्यू टू दिस वन? याच्यावरती याच्यामुळे काय फोर्स ऍक्ट होणार का? नाही, कारण का ही याची रेंज आहे रे, या रेंजमध्ये दुसरा आला तर त्याला अट्रॅक्ट करणार. आता हाच मॉलिक्यूल जर इथे घेतला तर now this second molecule experiences some force due to the first molecule. When the second molecule comes into the field of attraction of the first molecule. बघा कन्सेप्ट समजले का? जसं इलेक्ट्रिक फील्ड मध्ये होतं फोर्स एक्सपिरियन्स पर युनिट चार्ज इज नथिंग बट द इलेक्ट्रिक फील्ड ऑफ दॅट चार्ज. इथं पण तेच आहे. याच्या पहिल्या मॉलिक्यूलच्या फील्ड ऑफ अट्रॅक्शन मध्ये जर सेकंड पार्टिकल आला तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार, अदरवाईज त्याच्यावर फोर्स ऍक्ट होणार नाही. याच्यामुळे याच्यावर फोर्स ऍक्ट होणार का? नाही. याच्यामुळे याच्यावर फोर्स ऍक्ट होणार का? हां. का होणार? कारण त्याच्या पहिल्या मॉलिक्यूलच्या फील्ड ऑफ अट्रॅक्शन मध्ये दुसरा मॉलिक्यूल एंटर केला आहे. बरोबर? मग बघा ही कन्सेप्ट फोर्सची आपण कशी डिस्कस करायची. मॉलिक्युलर फोर्स मगाशी आपण बघितलं मॉलिक्युलर फोर्स. आता काय बघायचं? हे झालं इंटरमॉलिक्युलर फोर्स. range of intermolecular force. रेंज कुठपर्यंत मॉलिक्युलर फोर्स एक्झिस्ट आहे सांगा मी. या मॉलिक्यूलचा फोर्स कुठपर्यंत एक्झिस्ट आहे? इथपर्यंत, इथपर्यंत, इथपर्यंत आणि इथपर्यंत. याच्या बाहेर गेल्यावरती कुठला फोर्स ऍक्ट होणार आहे का दुसऱ्या मॉलिक्यूलवर? याच्यामुळं. या सर्कलच्या जर पुढे गेलं तर दुसऱ्या मॉलिक्यूलवर या मॉलिक्यूलमुळं काही फोर्स ऍक्ट होणार आहे का? नाही. मग या मॉलिक्यूलची रेंज कधी डिपेंड करायची? बघा, द डिस्टन्स up to which the molecular forces are effective. इफेक्टिव्ह म्हणजे ऍक्ट होतात त्या रेंज पर्यंत, एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत. म्हणजे बघा डिस्टन्स कसं काढले या केसमध्ये. परत there are lot of molecules, liquid molecule. त्यापैकी मी फक्त एकच घेतो, हा असा लिक्विड मॉलिक्यूल. याचं डिस्टन्स इथपर्यंत दुसरा पार्टिकल जर आला तर तो त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार. पार्टिकल दुसरा इथं आहे, बरोबर. याच्यावरती याच्यावर फोर्स ऍक्ट होणार नाही. हाच पार्टिकल जर इथे घेतला तर मग या फर्स्ट पार्टिकलमुळे सेकंड पार्टिकलवरती फोर्स ऍक्ट होणार, तो त्याला अट्रॅक्ट करणार. म्हणजे मॅक्सिमम इथपर्यंतच काय होतोय फोर्स एक्झिस्ट आहे फील्ड ऑफ अट्रॅक्शनचा. याच्या बाहेर फोर्स काय या मॉलिक्यूलचा? झिरो. म्हणजे ही रेंज आहे. या डिस्टन्स पर्यंतच तो मॉलिक्यूल्स दुसऱ्या मॉलिक्यूल्सला अट्रॅक्ट करू शकतो. दॅट डिस्टन्स द डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. म्हणजे या डिस्टन्स पर्यंतच तो मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्हली काम करतोय. त्या डिस्टन्सच्या जर पुढे गेला तर तो मॉलिक्युलर फोर्स दुसऱ्या मॉलिक्यूलवरती पहिल्या मॉलिक्यूलमुळे ऍक्ट होणार नाही. सो द डेफिनेशन ऑफ रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स इज द डिस्टन्स अप टू विच मॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. यस, सर्क्युलर काय म्हणजे प्रत्येक पॉईंटला ती डिस्टन्स सारखंच आहे, म्हणून या ठिकाणी आपण सर्क्युलर केस कन्सिडर केलेली आहे. नाउ विल सी द नेक्स्ट पॉईंट. हे झालं मॉलिक्युलर रेंज. स्पियर. ह्या सगळ्या डेफिनेशन बेसिक आहेत, मगच आपण जायचं सरफेस टेन्शनला. तो पण आपण तो पुढचा गोष्ट स्टार्टच करायचा. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता बघा रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्सची जी काय रेंज आहे, इथं मॉलिक्यूल ॲज अ सेंटर इथंपर्यंत त्याची रेंज आहे. ही जी रेंज असते ना त्याची ती एवढी असते. बघा त्या सर्कलची रेंज म्हणजेच रेडियस त्या मॉलिक्यूलची. सर्कलचा जो सेंटर मॉलिक्यूल असेल त्याची रेडियस म्हणजे त्याची असणारी रेंज विच इज
10⁻⁹ मीटर म्हणजे एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलला अट्रॅक्ट करण्यासाठी डिस्टन्स किती पाहिजे? मॅक्सिमम -9. म्हणजे एका मॉलिक्यूलला दुसऱ्या मॉलिक्यूलकडे जाण्यासाठी दोघांच्या मध्ये कमीत कमी डिस्टन्स किती पाहिजे? -9 म्हणजे खूप कमी आहे. 0.00009 टाइम्स 10⁻⁹ मीटर म्हणजे हे नॅनोमीटर आहे. इतका क्लोज जर दुसरा मॉलिक्यूल आला तरच तो त्याला अट्रॅक्ट करून घेणार, अदरवाईज अट्रॅक्ट करून घेणार नाही, कारण त्या मॉलिक्यूलची रेंज किती आहे? 10⁻⁹ आहे. स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स याची डेफिनेशन सिंपल आहे बघा. द स्फिअर ऑफ रेडियस, एक असा स्फिअर त्याची रेडियस कशी पाहिजे बघा. द स्फिअर ऑफ रेडियस इक्वल टू रेंज ऑफ intermolecular force, range of intermolecular force and molecule as a center of sphere. Molecule as a center of sphere is called as the sphere of influence. म्हणजे काय बघा डेफिनेशन. एक असा स्फिअर ज्याची रेडियस किती पाहिजे? इक्वल टू रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. बरोबर. रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स आर विथ रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड मॉलिक्यूल ॲज अ सेंटर ऑफ स्फिअर. म्हणजे स्फिअर सेंटरला काय पाहिजे? तो मॉलिक्यूल पाहिजे. तर त्या स्फिअरला काय म्हणायचं? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे बघा ही आहे रेंज ऑफ इन्फ्लुएन्स, रेंज ऑफ मॉलिक्युलर फोर्स, आणि हे काय आहे? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. हे असणार आहे रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स, आणि हा काय असणार आहे? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑन दॅट पर्टिक्युलर मॉलिक्युल्स. त्यापासून काय डिस्कस करायला लागलं, तर पुढे या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायच्या आहेत. त्यामुळे कन्सेप्ट समजली तर बघा. फोर्सेस, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस मॉलिक्युल्समध्ये असतातच. ते दोन प्रकारचे आहेत. दोन म्हणजे पहिला प्रकार कुठला? कोहेसिव्ह फोर्स, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ सेम सबस्टन्स. एकाच सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणतो कोहेसिव्ह फोर्स. दोन वेगवेगळ्या सबस्टन्समध्ये असणाऱ्या मॉलिक्युल्समधलं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला म्हणतो आपण ॲडिटिव्ह फोर्स. मग एक मॉलिक्युल दुसऱ्या मॉलिक्युलला जर अट्रॅक्ट करत असेल, one molecule is trying to attract the other molecules, then up to which distance that one molecule attract other molecule, एका पर्टिक्युलर डिस्टन्स पर्यंत असतो दुसऱ्याला अट्रॅक्ट करणार आहे. ते डिस्टन्स म्हणजेच काय आहे? रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. म्हणजे द डिस्टन्स अप टू विच द मॉलिक्युलर फोर्सेस आर इफेक्टिव्ह. त्या डिस्टन्स पर्यंतच फोर्सेस अप्लाय होतात, त्या डिस्टन्स पर्यंतच फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. त्याच्या पुढे जर गेलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन होणार नाही. म्हणजे त्या डिस्टन्सला काय म्हणायचं? जिथपर्यंत ते फोर्सेस इफेक्टिव्ह आहेत त्याला म्हणायचं रेंज ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्स. अँड द स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, द स्फिअर ऑफ रेडियस इक्वल टू रेंज. मग याची रेंज काय असणार बघा, किंवा या स्फिअरची रेडियस काय असणार आहे? 10⁻⁹ मीटर म्हणजेच 1 नॅनोमीटर. विथ मॉलिक्यूल ॲज ए सेंटर ऑफ द स्फिअर त्याला म्हणायचं स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. त्याला म्हणायचं रेंज ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्स. ओके. आता या कसं झाल्यानंतर आपण पुढचा पॉईंट डिस्कस करणार आहे. दॅट इज सेड टू बी अ सरफेस फिल्म. बट दिस विल सी द नेक्स्ट पॉईंट आय थिंक. So in the next lecture we will discuss how the surface tension is produced. म्हणजे surface tension वरचा जो surface घेतला it is said to be a elastic membrane or stretched membrane. मग तो upper surface stretch का होतो आणि lower surface आहे तसंच का राहतो हे आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करायचं आहे ॲज ए surface tension and as a surface film. Okay, so we'll stop for this point for surface tension. Thank you.